नमस्कार शेतकरी मित्रांनो, SMLच्या कृषी सल्ला या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण आलेलो आहोत द्राक्ष पंढरी म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या आडगाव या गावामध्ये। आजचा आपला जो विषय आहे तो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन द्राक्ष पिकामध्ये। द्राक्ष पीक म्हटलं की द्राक्षाला अन्नद्रव्याची जी गरज आहे ही खूप जास्त आहे। त्यातल्या त्यात योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर झालं तरच पिकामध्ये येणारे जे उत्पादन आहे हे आपल्याला चांगलं मिळत असतं। SML लिमिटेड आपल्याला दोन अशी उत्पादनं बाजारात उपलब्ध करून दिलेली आहेत की ज्यामध्ये सल्फर आणि झिंक आहे आणि दुसरं उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये फक्त सल्फर आहे। तर ह्या उत्पादनांची नावं आहेत टेक्नोझेड आणि फर्टिस। आपण आता ज्या बागेत उभा आहोत ही जी बाग आहे ही SSN ह्या व्हरायटीची आहे। इथे तुम्ही बघू शकता की ह्या द्राक्षामध्ये 12 किलो टेक्नोझेड गेलेला आहे 30 दिवसाच्या अंतराने। पहिलं जे खताचा डोस दिला गेला 30 दिवसाच्या वेळेस दिला गेला, दुसरा 60व्या दिवशी आणि तिसरा 90व्या दिवशी। त्याच्यानंतर 10 दिवस जो आपण अंतर दिलं त्या अंतराने फर्टिस प्रति 3 किलो या प्रमाणात आपण या बागेला सोडलेलं आहे। 9 किलो फर्टिस या बागेमध्ये आपण वापरलेलं आहे। तुम्ही बघू शकता घडाचं जे इलॉंगेशन झालेलं आहे त्याच्यानंतर जी गुणवत्ता आपल्याला द्राक्षाच्या घडामध्ये बंचमध्ये जी मिळाली आहे ती अतिशय चांगली आहे। तर माझं सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की आपण आपल्या द्राक्ष बागेमध्ये 12 किलो ह्या प्रमाणाने टेक्नोझेड आणि 9 किलो ह्या प्रमाणाने फर्टिस आपल्याला वापरायचं आहे। हे वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो सुधारतो, जमिनीचा जो pH आहे हा व्यवस्थित मेंटेन होतो, पिकाला अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ही व्यवस्थित होते आणि शेवटी आपल्याला उत्पन्नात जो फरक दिसतो तो अतिशय चांगला आणि डोळ्यांना दिसणारा आपल्याला रिझल्ट ह्या दोन उत्पादनामुळे दिसत असतात। तर आवर्जून वापरायचं आहे 12 किलो टेक्नोझेड आणि 9 किलो फर्टिस। धन्यवाद।